लोकांची नस, मतदारांची नस आणि सगळ्यांची नस बरोबर ओळखता येते आणि त्यामुळे त्याच्याकडून चांगलं काम होत आहे. मला अभिमान आहे, खऱ्या अर्थाने अभिमान असलाच पाहिजे. जो सिखांच्या जागेवर दुसरा कोणी असता तरी मी त्याचं वाहवा जाहीरपणे केली असती. मला बिलकुल मी असा कोते मनाचा नाहीये. मी जे मोकळ्यापणाने सगळं बोलतो, मोकळ्यापणाने ज्याचं जाहीर दिलखुलास जो चांगलं काम करतो त्याचं चांगलं बोललं पाहिजे. आणि म्हणून खासदारांनी जे काम केलेलं आहे ते काम दिसतंय आणि लोकांसाठी जे केलंय त्यामुळे मी सांगतो की ह्या पुढे देखील अनेक तुम्हाला मला आता उदय सामंत सांगत होते ते कुठलं तो ते त्यांना ते उल्हासनगरच्या जीन फॅक्टरीचं काय सांगितलं काम मला सांगितलं त्यांनी. बोले तिथून पण प्रदूषण कमी होईल, रोजगार मिळेल. शेवटी याला व्हिजनच पाहिजे आणि म्हणून व्हिजन असलेला लोकप्रतिनिधी खासदार हा जेव्हा एखाद्या मतदारसंघाला लाभतो त्या मतदारसंघाचं कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आम्ही आता क्लस्टरची योजना देखील या ठिकाणी ठाण्यात संपूर्ण MMR मध्ये आणल्या. धोकादायक इमारतीचा पुनर्विकास झाला पाहिजे. लोकांच्या डोक्यावरची टांगती तलवार दूर झाली पाहिजे. दर पावसाळ्यामध्ये लोक जीव मुठीत घेऊन राहतात, अनेक इमारती पडतात, लोक मरतात, आपण पाहत राहतो. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो ठाण्यामध्ये हा प्रयोग सुरू झाला आहे. 25-25, 30-30 मजल्याच्या इमारती सुरू झालेल्या आहेत क्लस्टर मधल्या. आणि मुंबईमध्ये घाटकोपरला रमाबाई आंबेडकर नगर मध्ये 17,000 घरांचं क्लस्टर आपण करतोय, 17,000 घरांचं. आणि त्यांनी देखील असा विश्वास सोडून दिला होता आम्हाला कोण भाडं देईल, कधी काय होईल काही माहित नाही. पण या एकनाथ शिंदेने 160 कोटी रुपये भाडं चेकद्वारे त्यांना नेऊन दिलं. त्यांच्या डोळ्यामध्ये मी अश्रू पाहिले. आणि म्हणून इथं देखील कल्याण डोंबिवलीमध्ये तुमच्याकडे पण उल्हासनगरमध्ये क्लस्टरची आवश्यकता आहे. धोकादायक इमारती आहे, तुमचं URP झालेलं आहे आणि पायलट प्रोजेक्ट देखील होईल. आणि मला वाटतं भविष्यामध्ये या इमारती पडून लोकांचा जीव जाणं बिलकुल थांबेल आणि सगळ्यांना हक्काचं घर मिळेल. त्यामध्ये देखील चांगल्या अम्युनिटी मिळतील, ग्राउंड मिळेल, गार्डन मिळेल, पार्किंग मिळेल, आरोग्य सुविधा मिळतील, सगळं मिळेल. आणि म्हणून यासाठी देखील आपला शासन क्लस्टर माझी 15 वर्षापासूनची संघर्षाची योजना आहे आणि त्याला आता मूर्तरूप येत आहे. लोकांना दिलासा मिळतो, हे देखील समाधानाची बाब आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की खासदारांनी आता बाकी काय मी बोलत नाही, पण खासदारांनी चांगलं काम केलंय. त्यांना तुम्ही लोकांनी सर्टिफिकेट दिलंय, तुम्ही लोकांनी त्याला तिसऱ्यांदा निवडून दिलंय आणि ही काम बोलतंय. ही कामाची पोचपावती तुम्ही दिलेली आहे. आणि म्हणून माझी जबाबदारी आहे की तुम्ही निवडून दिल्यानंतर तुम्हाला लागणाऱ्या सोयी सुविधा ज्या आहेत त्या देण्यासाठी कुठेही पैसे कमी पडता कामा नये. ही जबाबदारी तुमच्या एकनाथ शिंदेची आहे आणि ते पूर्णपणे पार पाडणार. आणि म्हणून मी जाता जाता एवढंच सांगतो की काम करो ऐसा कि पहचान बन जाए, काम करो ऐसा कि पहचान बन जाए, हर कदम ऐसा चलो कि निशान बन जाए. आणि या जिंदगी तो सभी काट लेते हैं, या जिंदगी तो सभी काट लेते हैं, जिंदगी जियो ऐसी की मिसाल बन जाए. आणि म्हणून हा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाठी डायलॉग आहे, माझ्यासाठी नाही आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण करावी विनंती गजानन माने साहेब. तत्पूर्वी आपण स्वागत करतोय अदिती सुनील सानप यांचं आणि गजानन माने साहेब पद्मश्री पुरस्काराने सन्मानित तसेच माजी सैनिक त्यांचाही सत्कार आपण साहेब करावा ही विनंती. तसेच मी विनंती करतो आभार प्रदर्शनासाठी विजय धामापूरकरजी MIDCचे विजय धामापूरकरजी आपल्याला विनंती आपण